रायगड जिल्ह्यात हादरवणारी घटना, सोशल मीडियाच्या काळाकुट्ट बाजूचं दर्शन घडवणारा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अवघ्या 19 वर्षांच्या पत्नीनं आपल्या प्रियकर आणि त्याच्या मैत्रिणीसोबत संगनमत करून पतीचा खून केल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे। नागोठणे पोलिसांनी केवळ 24 तासात तपासाची गती वाढवत तिघांना बेड्या ठोकल्या। कृष्णा नामदेव खंडवी हा 23 वर्षांचा तरुण बेपत्ता झाला होता। कृष्णाचा शोध घेणं नागोठणे पोलिसांसमोर आव्हान होतं, मात्र नागोठणे पोलिसांनी अवघ्या 24 तासात ही खून मिस्ट्री उलगडत सर्वांनाच थक्क केलं। कृष्णा खंडवी याच्या पत्नीनंच प्रियकराच्या मदतीनं पतीचा काटा काढल्याचं उघड झालं। ही खरीच खतरनाक कहाणी आहे। 19 वर्षांची दीपाली, तिचा 23 वर्षांचा पती कृष्णा आणि 21 वर्षांचा प्रियकर उमेश यांच्या त्रिकोणी नात्यातून या खुनाची बीजं रुजली। विवाहित दीपालीची ओळख इंस्टाग्रामवरून उमेश सोबत झाली। बोलता बोलता दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले, मात्र पती कृष्णा हा त्यांच्यासाठी अडसर ठरू लागला। त्यामुळे हा अडसर दूर करण्यासाठी त्यांनी एक भयंकर योजना आखली। यामध्ये सुप्रिया चौधरी ही त्यांची मैत्रीणही सहभागी झाली। दीपाली, उमेश आणि सुप्रिया या तिघांनी कृष्णाला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्लॅन आखला। यासाठी पायल वारगुडे या नावानं बनावट इंस्टाग्राम खातं तयार करून कृष्णाशी संपर्क साधला। त्याच्या अकाउंटवरून 10 ऑक्टोबर रोजी कृष्णाला नागोठणे एसटी स्टँडवर बोलवण्यात आलं। त्यानंतर गोड बोलून त्याला वासगाव जवळील जंगलात नेण्यात आलं आणि ओढणीनं गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली। ओळख पटू नये म्हणून त्याच्या चेहऱ्यावर केमिकल टाकलं गेलं। मोबाईल फोडून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला। यानंतर पती कृष्णा खंडवी हरवल्याची तक्रार पत्नी दीपालीनंच नागोठणे पोलीस ठाण्यात दिली। पोलिसांनीही सुरुवातीला हे प्रकरण बेपत्ता म्हणून नोंदवलं, मात्र सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली। तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचत अवघ्या 24 तासात या तिघांना जाळ्यात ओढण्यात पोलिसांना यश आलं। या प्रकरणाचा तपास रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील, नरेश थळकर, पोहे महेश लांगे, प्रशांत भोईर, चंद्रशेखर नागावकर, मनीषा लांगी, दीपा पाटील आणि प्रकाश हंबीर यांच्या पथकानं ही हत्या उघडकीस आणत कौतुकास्पद कामगिरी बजावली। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।